शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी येते। गेल्या काही 4-5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू आहे आणि या झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरण आता 1.5 टीएमसी पुन्हा भरलेला आहे। 3 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात या पावसामुळे 1.5 टीएमसी पाणी जमा झालंय। धरण परिसरातून पाण्याची आवक असून सध्या 6,500 क्युसेक पाणी धरण्यात येत आहे। भीमा खोऱ्यातील पिंपळगाव, जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्लेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा, आजकेड, वडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा, देवदर, भाटघर, वीर, नाझरे या धरणातील पाणीसाठा अद्याप सुधारलेला नाहीये। यातील खडकवासला, वडीवळे, येडगाव, आंध्रा, पवना ही धरणं वगळता उर्वरित सर्वच धरणांमधील पाणीसाठा 20% कमी आहे। पिंपळगाव, जोगे, घोड या धरणांनी तळ गाठलाय। उजनी धरणाच्या बाजूला असलेली ही सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय उजनी धरणात पाणी येत नाही। उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील बंड गार्डन, दौंड येथून विसर्ग जातो। सध्या मुसळधार पाऊस असूनही तेथून विसर्ग उजनीमध्ये येत नाहीये। दुष्काळामुळे भीमा खोऱ्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय। उजनी धरणात सध्या धरण परिसरातून विसर्ग जमा होत असल्यानं दुष्काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।